नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले। त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीने मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली। त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजपाचा वर्चस्व राहिला आहे। मात्र भाजपाने काही ठिकाणी मित्रपक्षांना गृहीत धरणे त्यांच्या अंगलट आले आहे। त्यामुळेच गेल्या 24 तासात भाजपाला 3 मोठे धक्के बसले आहेत। या ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांनीच त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे। स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जुन्नरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शिंदे यांची शिवसेना एकत्र आली, तर दुसरीकडे भाजप नको म्हणून मिरज पंचायत समिती निवडणुकीत शिंदे सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला। त्यामुळे मिरजेत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्तेपासून दूर राहिला, तर हवेलीत भाजपाच्या हातात सत्तेची सूत्रे जाऊ नये म्हणून अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली। जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या। सभापतीपदी शिंदे सेनेच्या पक्षाचे कमल शेळकंदे विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली। या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे 8 सदस्य निवडून आले होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 सदस्य विजयी झाले। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला। त्यामुळे जुन्नर पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती। शिंदे सेनेला सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपाचा पाठिंबा आवश्यक होता। मात्र शिंदे सेनेने भाजपाचा पाठिंबा न घेता ठाकरे सेनेचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळवली। सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले। या ठिकाणी अवघ्या 21 वर्षाची तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली। शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या कामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली। सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भाजपाला यश मिळाले। पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 10 जागांवर भाजपाचे सदस्य जिंकून आले। त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट 4, काँग्रेस आणि अजित पवार गट 3 तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या। भाजपाने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापती पदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळून आले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।